वाहनधारकांना ठाकरे गटाकडून मेलोडी चॉकलेटचं वाटप करण्यात आलं। मलकापूरमध्ये पेट्रोल पंपावर वाहनधारकांना मेलोडी वाटण्यात आलं। उबाठानं मोदींच्या विरोधात उपरोधिक आंदोलन केलं। बुलढाणा जिल्ह्यामध्ये अभूतपूर्व अशी इंधन टंचाई निर्माण झाली। अशातच शेतकऱ्यांना मशागतीसाठी ट्रॅक्टरमध्ये डिझेल मिळत नसल्यानं भर उन्हात शेतकरी ट्रॅक्टर घेऊन आणि इतरही वाहन चालक रांगा लावत असल्याचं पाहायला मिळते। मात्र देशाचे पंतप्रधान विदेशात मेलोडी चॉकलेट वाटप करतात असं म्हणत शिवसेनेच्या ठाकरे गटानं मलकापूर इथल्या पेट्रोल पंपावर रांगेत उभे असलेल्या वाहन चालकांना आणि ट्रॅक्टर धारक शेतकऱ्यांना मेलोडी चॉकलेटचं वाटप करत उपरोधिक आंदोलन केलं। वाहनधारकांना ठाकरे गटाकडून मेलोडी चॉकलेटचं वाटप करण्यात आलं। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांना मेलोडी चॉकलेट दिलं होतं आणि त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर बराच व्हायरल झाला होता आणि त्यानंतर आता ठाकरे गटानं अशा पद्धतीनं उपरोधिक आंदोलन केलं। आणि या सगळ्या संदर्भात आपण अधिकची माहिती घेऊयात। आमचे प्रतिनिधी प्रफुल्ल खंदारे सध्या आपल्यासोबत जोडले गेलेत। प्रफुल्ल, खरं तर ठाकरे गटाच्या अनेक नेत्यांनी पंतप्रधानांच्या मेलोडी चॉकलेट वाटपावरून बरीच टीका केली होती आणि आता एक उपरोधिक आंदोलन सुद्धा केलं जात आहे। नक्कीच कल्याणी, आपण पाहतो की गेल्या काही दिवसांपासून देशभरामध्ये इंधन तुटवड्याचा प्रश्न जो आहे तो मोठा निर्माण झालेला आहे आणि आपल्याला माहिती आहे खरीपाचा हंगाम जो आहे तो तोंडावर आलेला आहे। सध्या मशागतीचे कामं देखील वेग धरत आहे। असं असताना शेतकरी असतील, सर्वसामान्य असतील, यांना पेट्रोल डिझेल मिळणं अवघड झालंय। अशातच देशाचे पंतप्रधान यांनी जनतेला आवाहन देखील केलं होतं। मात्र असं आवाहन केल्यानंतर स्वतः पंतप्रधान या ठिकाणी इटलीच्या पंतप्रधान मेलोनी यांना मेलोडी चॉकलेट देताना पाहायला मिळत आहे। त्यामुळे निश्चितच प्रचंड रोष जो आहे पंतप्रधानांच्या या भूमिकेवर सध्या आपल्याला पाहायला मिळतो आणि ठाकरे सेनेकडून या ठिकाणी उपरोधिक आंदोलन जे आहे बुलढाण्याच्या मलकापूरमध्ये करण्यात आलं आहे। एकीकडे शेतकऱ्यांना या ठिकाणी इंधन मिळत नाहीये, मशागतीची कामं करता येत नाहीये आणि महत्वाची बाब म्हणजे खतांचे दर देखील गगनाला भिडलेले आहेत। अशा संपूर्ण परिस्थितीमध्ये देश असताना पंतप्रधान मोदी जे आहेत मेलोनींना मेलोडी चॉकलेट देताना पाहायला मिळत आहे। त्यामुळे ठाकरे सेना जी आहे ती आक्रमक झाली आहे आणि मलकापुरातील पेट्रोल पंपावर लोकांना मेलोडी चॉकलेट वाटून प्रफुल्ल, खरं तर अशा पद्धतीनं मेलोडी चॉकलेटचं वाटप करण्यात आलं। यावेळी वाहनधारकांनी तिथल्या शेतकऱ्यांनी कशा पद्धतीनं प्रतिक्रिया दिली या आंदोलनावर? निश्चितच या ठिकाणी खऱ्या अर्थानं जे उपरोधिक आंदोलन ठाकरे गटाकडून करण्यात आलं होतं मेलोडी चॉकलेटचं वाटप करून सर्वांमध्ये एक भावना सध्या आहे की देश संकटामध्ये आहे, इंधन तुटवडा आहे। त्यामुळे कुठेतरी सर्वांनी एकत्र येऊन या संपूर्ण संकटाला सामना करणं गरजेचं आहे। मात्र ज्या पद्धतीने एकीकडे पंतप्रधान आवाहन करतात की देशामध्ये इंधन तुटवडा निर्माण झालाय, पर्यटनाला जाऊ नका, इतर काही गोष्टीचं त्यांनी सुद्धा आवाहन केलं, त्या पद्धतीनं देशातील नागरिकांनी देखील त्यांना प्रतिसाद द्यायला सुरुवात केली होती। मात्र ज्या पद्धतीनं पंतप्रधानांनी काही दिवसांपूर्वी जे मेलोडी चॉकलेट मेलोनींना दिलं त्याचा प्रचंड सोशल मीडियावर ते व्हिडिओ जो आहे तो व्हायरल होत असताना आपल्याला पाहायला मिळतं आणि अशातच ज्या काही प्रतिक्रिया आहेत त्या अत्यंत संतप्त आहेत। इथं देश संकटात आहे, नागरिकांना इंधन मिळत नाहीये, त्यावर काही पर्याय करण्याऐवजी देशाला आणखी काही वेगळ्या दिशेने नेण्याऐवजी अशा पद्धतीनं व्हिडिओ जर व्हायरल होत असतील तर निश्चितच हे खेदजनक असल्याच्या प्रतिक्रिया ज्या आहेत त्या नागरिकांकडून देत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। कल्याणी, मी सध्या या पेट्रोल पंपावर आहे आणि या बाजूला आपण पाहू शकतो की इंधन तुटवडा असल्यामुळे या ठिकाणी डिझेल बंद असल्याचे फलक जे आहेत बुलढाणा जिल्ह्यातील बहुतांश पेट्रोल पंपांवर आपल्याला पाहायला मिळतात आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतो वाहनधारक आहेत आणि हे शेतकरी आहेत। दुधाच्या कॅना त्यांच्या मोटरसायकलला लावलेल्या आहेत, कॅन घेऊन या ठिकाणी आलेला आहे। संदेश स्पष्ट आहे की त्यांना कॅन मध्ये डिझेल हवंय, कशाला तर ट्रॅक्टर मध्ये टाकायला हवंय, शेतीची मशागत करायची आहे, नांगरणी करायची आहे, वखरणी करायची आहे, रोटावेटर त्यांच्या शेतामध्ये फिरवायचे, जेणेकरून चांगली मशागत जर का केली तर खरीपाच्या हंगामामध्ये त्यांना चांगला पीक घेता येईल, चांगली पेरणी करता येईल। मात्र अशा संपूर्ण परिस्थितीमध्ये देश असताना इंधनाच्या बाबतीमध्ये कुठलाच निर्णय होताना पाहायला मिळत नाहीये। त्यामुळे सध्या राज्यातल्या अनेक भागांमध्ये डिझेलचा प्रचंड तुटवडा जाणवतोय। त्यामुळे सरकार यावर काही उपाययोजना करते का हे पाहणं महत्त्वाचं। धन्यवाद माहितीसाठी।